श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज बघूयात 12 राशींचे राशी भविष्य. त्याआधी बघूयात आजचे पंचांग. 29 जानेवारी 2025 रोजी पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाची अमावस्या तिथी आहे. अमावस्या तिथी संध्याकाळी 6:06 राहील. आज रात्री 9:22 सिद्धियोग जुळून येईल. तसेच उत्तराषाढ नक्षत्र आज सकाळी 8:21 जागृत असेल. त्यानंतर श्रवण नक्षत्र दिसेल. तर आज राहुकाळ दुपारी 12 वाजता सुरू होईल ते 1:30 असेल. त्याचप्रमाणे आज दर्श अमावस्या असणार आहे. पौष महिन्यात येणारी अमावस्या दर्श अमावस्या म्हणून ओळखली जाते. या अमावस्येला मौनी अमावस्या देखील म्हणतात. यावर्षी प्रयागराजमध्ये महाकुंभ महोत्सव सुरू आहे आणि अशा परिस्थितीत मौनी अमावस्येच्या दिवशी दुसरे अमृत स्नान देखील तेथे केले जाणार आहे. मौनी अमावस्येला त्रिवेणी योगाचा अप्रतिम संगम घडणार आहे. या दिवशी सूर्य, चंद्र आणि बुध मिळून मकर राशीत त्रिग्रही आणि त्रिवेणी योग तयार करणार आहेत. याशिवाय गुरु देखील वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. तर आज ग्रहांचा राशीबद्दल आणि मौनी अमावस्या कोणत्या राशीच्या नशिबाला कलाटणी देणार हे आज आपण जाणून घेऊयात. बघूयात सर्वात पहिली रास म्हणजे मेष. ताणतणाव बाजूला सारावेत. घरातील गोष्टीत अधिक लक्ष घाला. नवीन मित्र जोडाल. कामात स्त्रियांची मदत घ्याल. मौल्यवान वस्तू खरेदी कराल. वृषभ रास. कामातील घाई उपयोगाची नाही. वैचारिक स्थिरता ठेवावी. प्रवासात काळजी घ्यावी. संयम बाळगावा. प्रलोभनापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. पुढची रास आहे मिथुन रास. कौटुंबिक विचाराला प्राधान्य द्यावे. अपचनाचा त्रास जाणवेल. जोडीदाराचे वर्चस्व राहील. शांतपणे विचार मांडावेत. भौतिक गोष्टींचा फार विचार करू नका. पुढची रास आहे कर्क रास. आज भावनेला आवर घालावी लागेल. मुलांचा व्रात्यपणा वाढेल. मैदानी खेळ खेळाल. अंगातील जोम वाढेल. काही कामे विनासायास पार पडतील. पुढची रास आहे सिंह रास. आज बौद्धिक दृष्टीने विचार करावा. गूढ गोष्टी जाणून घेण्यात रस दाखवाल. लेखनाला चांगला उठाव मिळेल. लबाड लोकांपासून दूर राहावे. शैक्षणिक कामे पार पडतील. पुढची रास आहे कन्या रास. आज तुमच्यातील प्रेमळपणा दिसून येईल. गप्पांची आवड पूर्ण कराल. संभाषण कौशल्य दाखवता येईल. मित्रांचा गोतावळा जमवाल. नातेवाईकांची गाठ पडेल. पुढची रास आहे तूळ रास. आज चौकसपणे गोष्टी जाणून घ्याल. ज्ञानात भर पडेल. सतत काही ना काही विचार करत राहाल. योग्य परीक्षण करावे लागेल. उत्तम लिखाण करता येईल. पुढची रास आहे वृश्चिक रास. आज भौतिक दृष्टीने विचार मांडाल. सर्वांशी लागवीपणे बोलाल. चिकाटी सोडू नका. जुनी कामे डोके वर काढतील. पुढची रास आहे धनुरास. आज सर्व बाबी जाणून घेण्याचा प्रयत्न कराल. हजरजबाबीपणा दाखवाल. गोड बोलून कामे पूर्ण करून घ्याल. अतिचिकित्सा करू नका. कामात तत्परता राखवावी. पुढची रास आहे मकर रास. अघळपघळ बोलू नये. धार्मिक गोष्टीत लक्ष घालाल. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी. आपल्याच मतावर आग्रही राहू नका. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. पुढची रास आहे कुंभ रास. आज गप्पिष्ट लोकांमध्ये वावराल. लहानांशी मैत्री कराल. मित्रांच्या ओळखीचा लाभ होईल. मोठ्या लोकांमध्ये उठबस वाढेल. दिवस मनाजोगा जाईल. पुढची आणि शेवटची रास आहे मीन रास. आज बौद्धिक चातुर्य दाखवाल. कल्पकतेने विचार कराल. पुढील परिस्थितीचा योग्य अंदाज घ्यावा. व्यवहार चातुर्य दाखवाल. मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल. तर हे होते 12 राशींचे आजचे राशी भविष्य. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.